नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली डिस्कशन करत असतात की काहीही करून संतोषला सोडवलंच पाहिजे. संतोष निर्दोष आहे, संतोषने खून केलाच नाही आहे. त्यावेळेस सायली देखील त्या गोष्टीला दुजोरा देते आणि आणखीन प्रियाविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी तू सँडीला कॉल कर असं अर्जुन सांगतो. सायली लगेचच कॉल करायला घेते, पण तो काही कॉल उचलत नसतो. वारंवार ती कॉल करते पण तो कॉल उचलत नसतो. शेवटी ती ठरवते की खाली जाऊन येऊयात. आता इकडं ती खाली जायला निघते. तेवढ्यात सचिन अस्मिताला विचारतो की हे नेल पॉलिश तुला कुणी गिफ्ट केलं. त्यावेळेस तो विचारतो की तुझा वाढदिवस तर नाही, मग गिफ्ट कोणी केलं आणि का केलं. चैतन्य मला लहानपणापासून ओळखतो, तो भाऊ मानतो मला असं ती सांगते. तरी देखील बाळापाशी नेलपेंट घेऊन जाऊ नको असं तो बोलतो. माझं मी बघेल असं ही अस्मिता बोलते. दोघांचे वाद थोडेसे वाढतातच ती निघून जाते. इकडे ही प्रिया आदिराजला भेटते. आदिराजसमोर ती असं नाटक करते की खूप कर्ज बाजारी आहे, घराचं छप्पर द्यायची वेळ आली आहे आणि मी कशा आरामात जगू हे मला काही कळत नाही. त्यावेळेस तुला किती पैसे पाहिजे असं आदिराज बोलतो. त्यावेळेस आदिराजला ती चक्क 5 लाख बोलते. मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही हे देखील ती बोलते. पण माझे पैसे तुझ्यात आहेत ना, तुला काही करून माझ्या संग लग्न करून माझ्याकडे द्यायचं आहे असं तो बोलतो. आणि माझे पैसे तू वापरू शकतेस, त्यावेळेस ऑनलाईन ट्रान्सफर करू का. ते म्हटल्यानंतर तो खरंच 5 लाख तिला ट्रान्सफर करतो. आता 5 लाख ट्रान्सफर केल्यानंतर याचा मूड तो खूपच बदलतो. अक्षरशः ती त्याच्या हातावर किस देखील करून देते. हा बोलतो की कसं फसवलं तुला, की ऑनलाईन पैसे टाकून मी प्रूफ गोळा केला. आणि ही बोलते कसं बळीचा बकरा बनवला, याच्याकडून पैसे कसे उकळले. आता हे सगळं रेकॉर्ड होत असतं. इकडं अश्विन देखील या प्रियावर लट्टू झालेला असतो आणि बोलतो की आज आपण लंच डेटला जाऊयात. त्यावेळेस कसं काय ती विरोध करणार, कारण प्रत्येक गोष्ट अश्विनची ती ऐकत असते. कारण घराबाहेर पडण्यासाठी अश्विनलाच ती पुढं करत असते. ती त्याला हो बोलते आणि काही करून त्याला देखील थर्ड देऊन आदिराजकडे तीच पुन्हा जाणार असते. अश्विनला खूपच आनंद होतो की ही लंच डेटला तयार झाली. आता खूप खुश असतो. आता पुन्हा अर्जुन सायलीला बोलतो की आपण सँडीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. सँडी तर फोन उचलत नसतो. मग फोन न उचलल्यामुळं ती खाली निघून जाते, कारण तिला स्वयंपाक करायचा असतो. नाश्त्याची तयारी करता करता तिचा मोबाईल डिस्चार्ज होतो आणि अस्मिता बाळाला आंघोळ घालण्यासाठी हाका मारते. ती चार्जिंगला मोबाईल लावते आणि बाळाला आंघोळ घालायसाठी निघून जाते. आता तिथं स्वयंपाक खोलीमध्ये फक्त ही प्रियाच असते. त्याच वेळेस सँडीचा कॉल त्या मोबाईलवर येतो. कुणाचा कॉल आला म्हणून उचलायला जाते तर सँडीचा मोबाईलवर रिंग वाजते. प्रियाला आश्चर्य वाटतं, सँडी हिला का कॉल करत असेल. सँडी तिकडून बोलू लागतो, हा प्रिया, सायली वहिनी तुमचे सगळे प्रूफ गोळा केले आहे. प्रियाचे जेवढे अफेअर आहे त्यांचे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स काढले आहेत आणि प्रूफ देखील गोळा केले आहेत. ते सर्वजण तिच्या विरोधात बोलू शकतात. आता हिच्या पायाखालची जमीन सटकते. सँडी अजून हे काय वाढून ठेवत आहेस. माझे बॉयफ्रेंडची सगळी रेस म्हणजे सगळं अफेअर अश्विनला कळालं तर सुभेदार मला हाकलून देतील. या विचाराने तिचे चेहऱ्यावरचा रंगच बदलतो. आता काय करावं, काही करून सँडीला गाठावं लागेल. सँडी तिकडून लोकेशन पाठवतो आणि त्या लोकेशनवर ती जायची ठरवते. तशी ती लोकेशन तिच्या मोबाईलवर ट्रान्सफर करते आणि तिचा मोबाईल पुन्हा चार्जिंगला लावते. आता ही निघून गेल्यानंतर खाली कल्पना, प्रतापराव खाली तर नाश्ता तयार झाली की नाही असं बोलू लागतात. त्यावेळेस सायली बघते नाश्ता तर प्रिया करणार होती, मग ही कुठं गेली. ती अचानक गायब झालेली असते आणि ही पुन्हा नाश्ता करायला घेते. पोहे करणार असते. बाळाला आंघोळ करण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि प्रिया स्वयंपाक करणार होती असं ही कल्पना सांगते. तेवढ्यात प्रिया खाली येते आणि बोलते की मला अर्जंट मीटिंग आहे, मला जावं लागेल. अर्जंट मीटिंग तुला कसली काय असं अर्जुन मुद्दाम हटकवतो. आणि सायली देखील बोलते तू कुठं काम करतेस हे सांगतं खरी. त्यावेळेस ती कार्ड दाखवते आदिराज फॅशनचं. अश्विन बोलतो की आपल्याला लंच डेटला जायचं होतं ना, मी लवकर आवरून येते, मग आपण लंच डेटला जाऊ असं तिचं खोटे समाधान करते. अश्विन देखील फोनवर बोलायचं नाटक करून निघून जातो. इकडे आदिराजला अर्जुन कॉल करतो आणि विचारतो प्रिया तुझ्याकडे येणार आहे का. त्यावेळेस तो हो बोलतो. आता हे दोघंही ठाम असतात की ही तिकडे जाणार आहे. खरं तर ती सँडीला पकडायला जाणार असते. नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की बघा की सँडी आणि प्रिया